श्री स्वामी समर्थांचे स्वरूप वर्णन. श्री स्वामी उंच ताळमाड, रक्तवर्णी, पदनेत्री, स्वच्छ-वदनी असून माला, दंड, कमंडलू, कट्यारधारी आहेत. भक्ताला दर्शन होताच फार मोठे समाधान होते. तो प्रपंचातील सर्व दुःखे विसरून स्वामी सेवेत लीन होतो. एकदा अक्कलकोट ग्रामे राचप्पा मोदी यांचे घरी स्वामी बसले होते. भक्तगणात कलकत्त्याचे साहेबरावांना म्हणती, आम्ही कर्दळी वनातून कलकत्ता, केदारेश्वर, बंगाल मार्ग कालीदर्शन घेऊन गंगा तटाके, हरिद्वार, नाना तीर्थक्षेत्रे करून गोदावरी स्नाने, हैदराबाद, मंगलवेढा, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट ग्रामी आलो. मोहोळ ग्रामीचे अप्पाटोळ भक्त स्वामी सर्वे अक्कलकोट जाणे निघली, पण नाईलाजाने निम्मे वाटेतून मागे परतले. क्षेत्री एक अविध रट्टा करी, पण महाचमत्कार पाहताच योगी महत्त्व समजले. स्वामी पूर्ण पुण्याईयोगे चोडप्प्याचे घरी आले. भोजन करताच तो आनंद नित्य सेवा करू लागला. चतुर मालोजीराजे मनोमनी इच्छा करतात, येती मूर्ती क्षणात साकारली. राजाने आनंदाने षोडशोपचारे पूजा केली. तयाचे घरी अनेक भक्त येऊ लागले. भक्तांना आनंद व निंदकांना मिळे शासन. अक्कलकोट नगरीत 2 संन्यासी येतात. म्हणती, या ढोंग्याचे नादी का लागता? तेव्हा स्वामींनी काही ग्रहण न करता सूर्यास्तकाळी उठून जाताच ते दोघे संन्यासी उपाशी राहिले. स्वामी त्या नगरीत 12 वर्षे राहिले. प्रत्येक राजे स्वामींना स्वनगरीत आणू इच्छिते. बडोदा मल्हारराव राजे, दिवाण सरदार सर्वांना म्हणती, स्वामींना कोणी आपले नगरी आणावे तर योग्य इनाम देईल. तात्यासाहेब सरदार म्हणती, मी आणेल त्यांना वटपुरीसी. ते अक्कलकोट नगरीत जाऊन नाना पक्वान्ने करती. ब्राह्मण भोजने, याचका दान देऊन तृप्त केले. स्वामीचे पूजन, नाना द्रव्ये समर्पित केली, तरीही मनीचा हेतू पूर्ण झाला नाही. एकांतात चोडप्पा भक्ताला भेटून आपले हेतूसाठी इनाम देण्याचे आमिष दाखविले. त्याने खुश होऊन स्वामींना विनंती केली, पण स्वामी हसत हसत म्हणाले, मनी नाही भाव, देवा मला पाव. असे या भक्तमय नगरीत असे चालले. नाईलाजाने तात्या सरदाराने अनुष्ठान सुरू केले, तरीही सर्व व्यर्थ झाले. एके दिवशी स्वामींना मिण्यात बसवून कडप्पगाव मार्गे निघाले असता स्वामी निम्मे वाटेतून परतले. स्वनगरीत पुन्हा यशवंत अक्कलकोटला आला व वस्त्र अलंकार सुवर्ण ताटात स्वामीचे पुढे ठेवले. परंतु स्वामी म्हणाले, याला बेड्या घाला. ते ऐकून यशवंत लटालटा कापू लागले. पण थोडे दिवसांनी त्याला बडोद्याला येण्याची आज्ञा झाली. साहेबला विषप्रयोग झाला, पण आळ मल्हाररावांवर येऊन यशवंतरावाला कैद झाली. अशी स्वामींची अगम्य लीला होती. अक्कलकोट मठात मालोजीराव नित्य सेवा करीत होता. हिरडीकर नाना शास्त्री वर्तनी होते. मुंबापुरीचे विष्णुबुवा या ब्राह्मण साऱ्यास प्राकृत वेद भाषणासाठी आणले. त्याने एके दिवशी स्वामींना ब्रह्मपद महात्म्य विचारले. स्वामी काही न बोलता वारंवार हसले. त्यावेळी ब्रह्मचारी म्हणे, हा संन्यासी वेडा आहे. पण झोपेत स्वप्नात अंगावर विषारी विंचू चढले. खडबडून जागे होता. शेजारच्या पारशी भक्तांना सावध करून स्वप्नातील सर्वच खरे नसल्याने सांगितले. दुसऱ्या दिवशी स्वामींना पुन्हा तोच प्रश्न विचारताच ते म्हणाले, स्वप्नातील विंचवाला भिणारा ब्रह्मपदा कसा जाणार? त्याला मर्म कळले व अहंकार गळून स्वामी चरणी लागला. निजाम राजाच्या राज्यात दप्तरदार रायबहादूर शंकरराव महान होता. त्याला 6 लाख जहागिरी, विपुल संपत्ती होती. पण पूर्ण कर्मानुसार ब्रह्मसंबंध आजार होऊन शरीर सुकले व कृष्णवर्ण झाला. मुक्तीसाठी नाना अनुष्ठाने संतर्पणे दाने दिले, पण सर्व व्यर्थ झाले. नाईलाजाने गाणगापुरी 3 महिने दत्त सेवेनंतर अक्कलकोटाला श्री स्वामी सेवा करण्याचा दृष्टांत झाला. तरीही येथेच थांबल्याने पुन्हा तोच दृष्टांत झाला. नंतर पत्नीसह अक्कलकोटला येताच फार आनंदी झाला. मठात
सुंदराबाई त्रिकाळ सेवा करीत होती. त्यांना द्रव्य लोभ दाखवून स्वामीची कृपा प्रसादाची विनंती केली, पण त्या स्वामी स्मशानात भूमीत जाऊन निजले. सेवेकरी शंकररावांना म्हणाले, लीलेने तुमचे मरण. त्यांनी फकीरांना अन्न व शेकनूर दर्ग्याला कफनी चढविला. काही दिवसानंतर स्वामींनी कडुलिंबाची पाने व 10 मिरे वाटून औषध घेण्यास सांगितले. त्यायोगे रोगमुक्त होऊन स्वनगरीत गेले. पुन्हा स्वामीचे येतात याच्या आज्ञेनुसार गावाबाहेर मारुती मंदिराजवळ मोठा मठ बांधला. हावेरी ग्रामी सदा आनंदी यजुर्वेदी बाळाप्पा ब्राह्मण सराफी सावकारी करीत होते. पण संसारी 30व्या वर्षी सद्गुरू प्राप्तीचा ध्यास लागला. घरी सोलापूरला कामासाठी जातो सांगून मुरगोडला आले. तेथे मल्हार दीक्षित वेदूनारायण होते, पण पुत्र सुख नसल्याने दुःखी होते. त्यांनी 12 वर्ष शिव आराधना केली. शिवापुढे चंदरबर नावे पुत्र सुख लाभले. त्याचे मोजीबंधन करताच तो पंडित झाला. तो एकदा यजमानाकडे गजगौरी व्रत सांगताना हत्ती प्रत्यक्षात चालू लागला. त्याला मालकांनी भरपूर द्रव्य दान दिले. ब्राह्मण भोजन सुरू असताना तूप संपताच जलघटात स्पर्श करताच क्षणात जलाचे ठिकाणी तूप झाले. ते पाहून सर्वच मंडळी आश्चर्यचकित झाली. पुण्याचे बाजीराव पेशवे दर्शनाला आले. स्वामींना तनुजा मागताच ते म्हणाले, सर्व राजलक्ष्मी जाईल. दीक्षित महासिद्ध आहेत. मुरगोडी बाळाप्पा येथील अतिरूपे स्वामी प्रगटले. स्वामी रूपे दत्ताच तिथे वास्तव्य करतात हे कळले. गाणगापुरी अनुष्ठानाला बसावे. त्याचप्रमाणे गाणगापुरी स्नान, जप, माधुकनी भोजन करून बाळाप्पा स्वगावी परत येत असत. 1 महिन्यानंतर 3 यतिमूर्तींनी दर्शन दिले. पुन्हा 15 दिवसानंतर स्वप्नी ब्राह्मणाने सांगितले, अक्कलकोटला स्वामी रूपे दत्त राहतात, तिथे जावे. एके दिवशी संगमी स्नान केले असता वस्त्राखाली एक विंचू निघाला. त्या दिवशी 5 पक्वान्नाची मधुकरी भिक्षा मिळाली. मोठा आनंद झाला. एकदा समर्थ खास बागेत होते. भजन भक्तही भरपूर जमले होते. बाळाप्पा हातात खडीसाखर घेऊन स्वामीचे जवळ पोचले. त्याचे चरण धरताच आनंदले, पण स्वामीने उठून सर्व वृक्षांना आलिंगन दिले. एक जहागीरदार नैवेद्य घेऊन निघाले, पण स्वामी निज मंदिरी असल्याने राजज्ञेशिवाय प्रवेश नसलेल्या घरी परतले. घरात नैवेद्य दाखवून जेवण केले. आनंदी नित्य सेवा केली. पण काही काळानंतर व्याधी आजार जडली. बिंबीतून कागदाची पुडी निघाली. त्यात पूर्वी कानवल्यातून दिलेले विष होते. श्रीपाद भटाला स्वयंपाक करण्याची लाज वाटे, पण तो बाळाप्पाला एकट्याने फसवू पाही, पण ते साधले नाही. एकदा समर्थ म्हणते, निर्लज्जाशी गुरु सानिध्य असे. ते बाळाप्पा मनोमनी समजला. सुंदराबाई सर्व सेवेकरांना त्रास देई, पण बाळाप्पावर तिचा दृढ विश्वास होता. एकदा मध्यरात्री स्वप्नाने लघुशंका करणे लघवी बाळाप्पाला उठविले. तेव्हापासून ती त्याला त्रास देऊ लागली. चोडप्पा विख्यात भक्त झाला. दिवाळीनिमित्त भक्ताने स्वामींना चंद्रहार अर्पण केला, पण तो हार सुंदराबाई, चोडप्पा, बाळाप्पा एकामेकांकडे निघाल्याचे सांगताच समर्थांनी झोडी करून अलकनामे भिक्षा मागितली व झोडी चोडप्याला देऊन फिरले. तिचे ऋण म्हणाले. अशा प्रकारे त्याला दूर करताच सुंदराबाईला आनंद झाला. तिने बाळाप्पास तांडण करताच त्याने समर्थाची आज्ञा घेऊन निघून जाण्याचा विचार केला व मारुती मंदिरात राहून नित्य जप दर्शन घेऊ लागला. त्यामुळे तिला आनंद झाला. पण स्वामींनी माधवराव पवारांना सांगून फौजदाराद्वारे सुंदराबाईला कैद केली. सरकारी पगारी बाळाप्पाची नेमणूक होताच पगारावरून 12 वर्ष तप केले. त्यायोगे तो परमप्रिय भक्त झाला. अनेक साप पाहून भयभीत झाला, पण स्वामी म्हणाले, तुला पाहिजे तेवढे घे. त्याने अंगातले वस्त्र काढून सापावर टाकले व त्यात गुंडाळून साप घेतला. त्या क्षणी बाकीचे सर्व साप महान तेज अदृश्य झाले. गावात मंदिरात बसल्यानंतर वस्त्र सोडून पाहताच त्यात सोने निघाले. ते पाहून आनंदी झाला. स्वामी म्हणाले, आता
समाधानाने प्रपंच कर. भक्तासाठी अक्कलकोट नगरीत दत्त प्रगटले. मुंबईत राजापूर इटिरा गावचे हरिभाऊ भक्त होते. त्यांना मित्र पंडित ब्राह्मणाने व्यापारात तोटा होता. स्वामी नवस त्यावेळी हरिभाऊ व मित्र अप्पूचा व्यवहार करीत होते, पण नुकसान झाल्यामुळे पंडिताला उपाय विचारला. तो म्हणाला, मी पिढीला मालक होऊन अप्पूचा दर वळाने नफा झाला असे लिहून देतो. मारवाड्याला आनंद झाला. तेही अक्कलकोटला दर्शन येताच स्वामींनी त्यांना शिव, राम, मारुती नावे देऊन 3 मंत्र दिले व मुंबईचे 300 रुपयाच्या पादुका आणण्याचे सांगितले. त्यानुसार सर्वजण मुंबईला आले. हरिभाऊ प्रथम भक्त झाला. त्याने प्रपंचातील सर्व द्रव्य दान दिले व कामाठीपुरीत मठ स्थापन होत निवास राहिला. नंतर कांदेवाडीत मठ स्थापन केला. नगरकर नाना भक्तांनी मुंबईला 9 फाल्गुन कृष्ण 13 स्वामी जयंती केली व स्वामींनी पत्रिका तयार करून अक्कलकोट मठात अर्पण केली. शके 1797 अठेली गावी स्वामी प्रगट होऊन विजयसिंग भक्ताबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी सुप्त उल्हासाचे 3 दिवस सत्व घेऊन दर्शन दिले. त्यांना सांगितले, आम्ही जातो निजधामी, वारसा पुढे चालवावा नामी. पण त्याला विरहाने मनात दुःख झाले. पुन्हा बोलून सुद्धा तो अक्कलकोटला गेला नाही व श्रावण शुद्ध 1 रोजी कैलासी गेला. काकूबाई कुसे समर्थांना परमशिष्य कैसा मरण पावला. समर्थ म्हणती, आज्ञा उल्लंघनेने काळाचे घात केला. स्वामी सुताचे गादीवर कोण नेमावा विचारले असता स्वामी म्हणाले, योगावेळी मोर पाखरा नेमूया, पण आमची खाण्याची वीट नीट सांभाळावी. स्वामी सुताचा भाऊ कोकणात होता. तो या दुःखाने अशक्त झाला. काकूबाईंनी त्याला स्वामींना दाखवताच ते म्हणाले, याला 4 वेळा जेवणास घाल. केजगावी मोगलाईत नाना साहेबांनी मठ बांधला. तेथे माधुका स्थापन करण्यास स्वामींनी दादाला पाठविले. नंतर सेवेकऱ्यासह जाऊन मुंबईत मठाची जबाबदारी दिली. त्याने नाही होय म्हणताच भुजंगाकडून दादांच्या मस्तकी पादुका ठेवल्या. त्या क्षणी तो पूर्ण ब्रह्मज्ञानी झाला. पण काकूजीबाई म्हणाल्या, एक गोसावी रूपात मारला. तेव्हा स्वामी समर्थांनी तिला खोड्यात बांधणात टाकले. ती दुःख करून लागताच समर्थांनी दुर्लक्ष करून दादाला म्हणाले, अनसूया तुझी माता असे, तिच्याकडे भिक्षा माग. त्याप्रमाणे करताच ती जास्त संतापली आणि म्हणाली, तुझी ही करणी लोकापवादा करणी आहे. तेव्हा दादा म्हणाला, आजपासून ऐहिक सुख तुला तुच्छ गमतील. हे ऐकताच तिचे मन उदास झाले. दादांनी मुंबईची संस्था पुढे उत्तम प्रकारे चालवली. नृसिंह सरस्वती अजरामर ख्याती आनंदी क्षेत्री राहिली. नाना तीर्थे करोनी अक्कलकोटाला आले. आज्ञाचक्र बिदा माझे श्लोक म्हणताच समाधी लागली. समाधी उतरताच नतमस्तक झाले व आनंदाने आळंदी क्षेत्री कायम वास्तव्यास आले. कालांतरे समर्थ दर्शना येत सर्व सिद्धी प्राप्त झाल्या. यशवंत भुसेकर, देव मामलेदार भक्तांना ज्ञान प्राप्त झाले. ब्राह्मण वसुदेव फडके दर्शनाला आले. तयांनी खडतड वा श्रीचे करीत दिले. समर्थांनी तरवाड्याचे झाडावरील तलवारी टाकून नाकार दर्शिवला. तात्या भोसले भक्त शरण जाता तयाला अमर करून बैलाला मुक्ती देऊन चमत्कार दाखविला. एके दिवशी एक भक्त दर्शना येत स्वामीला म्हणाला, फकीरा यथेच्छ भोजन द्यावे. त्याप्रमाणे पक्वान्नाचे भोजन देताच उच्चिष्ट अन्न खाण्यास त्याला आज्ञा दिली. पण तो शाश्वत होता. एका भूमिष्ठ सांगताच ते भक्षणे तो आनंदी झाला. तयाला गुरुकृपे मुंबईला जाताना 10,000 रुपये धन लाभ झाला. स्वामी समर्थ महाराज की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.